वेलकम बॅक सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करूया जाऊया मॅचच्या दिशेने जर्मन चषक पायगाव 2025-2025 आपण पाहिला अगदी दुपारचा 17 मॅच सुरेंद्र घाटाल प्लीज आपण पंच म्हणून सहकार्य करा. सचिनजी कालाद यांची खास रिक्वेस्ट आहे. आमचे मित्र भरपूर दिवसांनी आज आम्हाला भेट झाली म्हणजेच प्राचीन कालीन दुर्ग असतील गड असतील आणि त्या गडचे मात्र पण बघितलं तर दुर्गप्रेमी आहेत त्यांचा देखील आम्ही इंटरव्ह्यू घेणार आहोत कारण की आतापर्यंत चला मॅन ऑफ द मॅच अतुल सुरुंग. अतुल या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारा. खिलाडी नंबर 1 अतुल सुरुंग. आता विजयजी भोये आणि रवींद्र चे मैदानाच्या आतमध्ये पंचांची भूमिका पूर्ण करण्यासाठी दाखल झालेत. चला जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. खिलाडी नंबर 1 अतुल सुरुंग ठरतो या मॅचचा हिरो. एका बाजूने पनखंडा स्पोर्ट्स ए, साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा, अविनाश किनाय असतील एका समोर आणि आर्यनजी गोवारी यांच्या शुभस्ते आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. बघा पंच काहीतरी इशारा देत आहेत की थोडासा कसला तरी अडथळा निर्माण झालाय. रस्त्याच्या मध्ये गाड्या उभ्या करू नका प्लीज, रस्ता सोडा. रिक्षा असतील बाईक्स असतील कारण की तिथे प्रमुख पाहुण्यांना येण्यासाठी आम्ही रस्ता ठेवलेला आहे आणि प्रमुख पाहुण्यांचे यान त्या मार्गाने येत असतात त्यामुळे रस्ता तिथे मोकळा सोडायचा आहे. तर जाऊया आता आपण मॅच मध्ये सज्ज असतील तिथे बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिले रोहन, स्ट्राईक एंडकडे रोशन आणि नॉन स्ट्राईक एंडकडे योगेश. पहिला चेंडू आपण बघितला, छान टप्पा, छान नियंत्रण आणि गोलंदाजासाठी तर मग डॉट चेंडू मध्ये छानच. जर्मन चषक पायगाव 2025 म्हणजे फायनल डे. या फायनल डे मध्ये आज या मॅच कडे लक्ष सगळ्यांचं असेल. क्रॉस द लाईन, अविनाश यांचा चांगला बॅकअप आहे. अगदी तिकडे बघितला तर हा चेंडू अगदी थाई पॅडवर लागून विकेट किपरच्या हातामध्ये गेला. 2 चेंडू पण पाहिले ना तर निर्धाव आलेत, एकही धाव नाहीये. रोहन ला लाईन आणि लेंथ मिळाली आहे परंतु रोशन थोडे स्ट्रगल करतायत. पुन्हा एकदा आपण पाहिला, सुंदर देख ना चेंडू पाहतोय आपण. एक लाईन, एक दिशा आणि नतीजा काहीतरी एकच डॉट. 3 मध्ये एकही धाव नाहीये. विचार करतील मग आता पनखंड स्पोर्ट्स टीम की चाललंय काय मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॅटर स्ट्रगल करतोय रोशन. पुन्हा एकदा पंच स्थिर आहेत. अगदी पण पाहिलं तर 4 चेंडू एकही धाव नाहीये. पानखंडा स्पोर्ट्सचा संघ पण पाहिला तर मग विचार विनिमय करेल आता की नक्कीच चाललंय काय मैदानाच्या आतमध्ये. एक हेपट्टे पण बघितला तर या मैदानाला बघितलं आपण ना तर या धावा भरपूर येत आहेत. अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न केला गेलाय. डॉट चेंडू, सलग डॉट आलेले आहेत. वारंवार 5 डॉट चेंडू, धाव एकही नाहीये. मेडन ओव्हर पाहायला मिळेल का, जी आपण पाहिली देखील आहे कालच्या दिवसामध्ये.
नाही. अखेरीस आपण बघितला तर खातं खोललं गेलं एका आकड्याने. एक षटक समाप्त, धावफलकावर एक धाव. कुठेतरी आपण बघितलं ना, पणकंडा स्पोर्ट्स 3 ओव्हरमध्ये साईनाथ स्पोर्ट्स हा संघ पण बघितला तर एक मोठा संघ आहे, एक तगडा संघ आहे आणि त्या संघाच्या समोर एक तगडा अंगवाद उभं ठेवावं लागेल. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये एक आली आहे, त्यामुळेच कुठेतरी आता पणकांडा एक टीम देखील विचार करेल हे काही ना काही करावं लागेल, कारण की आता जर धावा आल्या नाहीये ना तर मग आपण या मॅच मध्ये लांब जाऊया, हाच विचार असेल त्यांच्या मनामध्ये. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये थोडंसं वातावरण तापलंय देखील, परंतु खेळ तितका तापायला पाहिजे ना, तितका नाही तापलाय, शांत चालू आहे. ओव्हर नंबर 2 असतील. सिद्धार्थ आता येतात बॉलिंग ट्रॅकवर. सिद्धार्थ आपण बघितलं तर म्हणजेच लेफ्ट आर्मर, आणि लेफ्ट आर्मर तर बघितलं ना तर राईट हँड बॅटरसाठी भरपूर घातक असतो, हा इतिहास आहे. आपण भरपूर वेळा बघितलंय, मग इंटरनॅशनल क्रिकेट बघा, टेनिस क्रिकेट बघा, लेफ्ट आर्मर गोलंदाज भरपूर विध्वंसक आणि घातक आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये चेंडूला सोडून दिला, परंतु वाईड आहे. ही थोडीशी खराब लाईन बघायला मिळाली आहे. हे बघा, या स्पर्धेमध्ये हाय फाईव्ह टॉप 5 मध्ये प्रवेश करणारे संघ आहेत, त्यांच्याकडे देखील आपण नजर टाकणार आहोत. परंतु पंचांनी आमचं लक्ष मात्र इथे वेधलंय आणि त्यांनी सांगितलंय की तुम्ही थर्ड अंपायर चेक करा. तिसऱ्या अंपायरची मदत, तिसऱ्या अंपायर अगदी ही लाईन बघितली ना आपण तर वाईड लाईन वर हा चेंडू पिचिंग झालाय. तेच कारण प्रमुख आपण बघितलं तर इट्स अ कॉल वाईट. वाईट चेंडू अगदी पाहायला मिळतो इथे. धावफलक 2. बॉलिंग ट्रॅकर पुन्हा एकदा लाईन पकडायची आहे, त्यांना लाईन शोधायची आहे. कडा अविनाश मात्र या वेळेला आहेत फेम मध्ये ॲज अ विकेट किपर. झेल कलेक्ट केला जातोय. पानखाडा संघ मात्र पूर्णपणे अडचणीमध्ये आहे. दुसऱ्या षटकामध्ये आहे धावफलक आपण बघितलं फक्त 2 आणि गडी गमावलाय 1. पणखंड टीमकडून आज अपेक्षा आहेत ना ज्या चांगल्या कामगिरीच्या, मात्र तशा पुरताना दिसत नाही आहे. जसं म्हटलं जाते ना कि जिंदगी जीने का मजा जब आता है जब जीवन में इश्क हो, और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का बड़ा वाला रिस्क हो. रिस्क उठाना पड़ेगा यहाँ पे अगर मुकाबले में कुछ ना कुछ करके दिखाना है. नरेंद्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. नरेंद्र चौधरी यांना आपण पाहतोय. पानखंड टीम साठी कॉन्ट्रीब्युशन योगदान मोठं द्यावं लागेल. सीट बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. ओ लेफ्ट आर्मर गोलंदाज आहेत. पडल्यानंतर चेंडू वळतोय. अगदी आपण पाहिला तर काटा बदलणारा चेंडू. शॉट आधीच खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु जिथे आपण पाहिलं तर मग या गोलंदाजीच्या समोर रणनीती ही योग्यरीत्या वापरावी लागेल. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न अक्षय फेम मध्ये. झेल त्यांच्या माध्यमातून कलेक्ट झालाय. दुसरा धक्का मात्र पानखंड टीमला लागलाय. मैदानाच्या मध्ये विकेट महत्वपूर्ण डाऊन. दुसरी गॉन, विकेटचं पतन. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना संतोष दाभाडे. सध्या तरी शांत खेळ चालू आहे, अगदी शांत, आणि त्यामुळेच आपण बघितलं ना की प्रेक्षक देखील शांत झालेत. शांत थोडंसं वातावरण झालंय. आणखी आतापर्यंत जर इतिहास बघितला आपण पहिल्या दिवसापासून चौकार असो षटकार असो अतिश बाजी या मैदानावर होताना आपल्याला पाहायला मिळाली. पुढला जाऊन पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न हो, परंतु यावेळेस बघितला पण खेळाडूंना चेंडूने थोडीशी हुलकावणी दिली आहे.
प्रयत्न केले चेंडूला अडवण्याचे, चेंडूची फेकी येत असताना पाहिला, याच दरम्यान पाहिला पण तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळाला. धावा मिळतात धावा एकूण आपण पाहिलं तर मग चांगला धाव फलक आपल्याला पाहायला मिळेल इथे आता पुढे जाताना. 4 धावा पूर्ण केल्या त्या दोन बॅटर्सने आणि त्यामुळे संघाचं टोटल थोडंसं पुढे सरकलं जात आहे 6च्या घरामध्ये. या षटकामध्ये फेकून झालेले चेंडू आपण पाहिले 4, म्हणजे 10 चेंडू नंतर 6 धावा फलकावर पाहतोय. पानखंडा स्पोर्ट्स ए संघ बॅटिंग करत असताना स्ट्रगल करतोय. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आहे. पंचांचा इशारा मिळेल वाईट मिळतील, परंतु त्यापेक्षा तुम्हाला बॅटच्या साईड नक्की जास्त धावा फलकावर अर्जित करण्याचा प्रयत्न करावा लागेल तर तुम्हाला बेनिफिट मिळू शकतंय. आतापर्यंत जर 3 ओव्हरमध्ये या मैदानावरचा जर रेकॉर्ड बघितला तर भरपूर धावा येताना आपल्याला बघायला मिळाल्यात. ओहो आणखीन ओव्हर थ्रोच्या धावा मिळतील, एक्स्ट्रा रन्स मिळतात इथे. एकूण आपण पाहिलं तर मग 3 धावा पुन्हा मिळत आहेत आणि 3 धाव्याने संघाची टोटल आपण पाहिली पोहोचली जातीये 10च्या घरामध्ये. अगदी शेवटचा चेंडू असेल या षटकातील. सीट आणि ट्रॅकवर आपण पाहतोय या चेंडूवर एक चांगला फटक्याची गरज आहे. एक चांगला शॉट एक्झिक्यूट करणं अनिवार्य झालंय, कारण की सध्या तरी आपण बघितलं की सरासरी विचार करतील पानखंडा टीम. चांगला फटका खेचलाय, चांगला स्ट्रोक बॅट मधून आलाय. गुड क्वालिटी ऑफ द साऊंड सिस्टम. 6 रन. सुंदर आवाज, गुड साऊंड आला होता. बॅट आणि चेंडू जेव्हा कनेक्शन झालं आणि षटकार मात्र मिळाला आणि त्याची गरज होती. उल्लेख केला होता की कदाचित एक मोठा फटका मिळाला ना तर मग इथे काम बनू शकते की चांगल्या धावा येऊ शकतात. 2 षटकाचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. फलक आपण बघितलं ना तर फलकावर अगदी 16 धावा आता दिसत आहेत. म्हणजे हे षटक किती धावांचं राहिलं तर 15, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1च आले होते. आता थोडासा मोमेंटम मिळालाय पानखंडा टीमला. अजून सुद्धा 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडूमध्ये मी तर म्हणेन की आणखीन 10 ते 15 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्या जर जोडल्या तर डेफिनेटली इथे मग चांगली फाईट खेळू शकतोय. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची खेळाडूंना. उन्हाचं तापमान वाढलंय, परंतु पाण्याच्या नंतर आपण बघितलं तर थोडंसं ऊर्जा देण्याचं काम देखील करतील ॲज अ बॅटर ना. अगदी आपण बघितलं ठाणे विभागातून बिलॉंग करणारा संघ पानखंडा ए. पानखंडा बी संघाचा जर इतिहास बघितला आपण ना तर तो शिलोत्तरच्या मैदानावर चालू असलेल्या स्पर्धेमध्ये चांगला आहे, कारण की या हंगामामध्ये दुसऱ्यांदा मात्र पारितोषिकाच्या दिशेने वाटचाल मात्र त्यांची होताना पाहायला मिळाली. किरीट संघाला डॉमिनेट सातत्याने करत आलेला तो संघ आपण पाहिलाय. 3 ते 4 वेळा डॉमिनेट केलाय पानखंडा बी संघाने, परंतु पानखंडा ए संघाचा आपण परफॉर्मन्स सध्या या मैदानावर पाहिला ना तर थोडंसं जे कागदोपत्री आहे ना तसं दिसत नाहीये. हा चेंडू आपण पाहिला पंच केला जातोय. अविनाश किन्यानं पाहिलाच गोलंदाजी मार्कवर. ओव्हर क्रमांक 3 आहे. 2 बॅटर नरेंद्र जिथे बाद झाल्यानंतर ना कुठेतरी जबाबदारीचं क्रिकेट खेळणं गरजेचं होतं, ते खेळलंय या 2 बॅटर्सने, योगेश असतील आणि संतोष असतील. दरम्यान आलेला डॉट चेंडू या फलकाला थोडंसं थांबवलंय. 17 धावा फलकावर. षटकामध्ये चेंडू शिल्लक असतील 4. बॅटची कडा अगदी पाहिला पण विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आणि पाहिला पण फलंदाज होईल बाद. 3रा धक्का पानखंडा ए टीमला. गॉन, विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना पाहायला मिळतात आपल्याला. किरण केणे एका बाजूला, समोर अविनाश
किनी आणि समोर किरण केणे. सुरुवातीला मला तरी वाटतंय की मग किरण यांना पुढे यायला हवं होतं. थोडस उशिराने येत आहेत आपल्या संघासाठी. बघूया इथं बॅट कशा प्रकारे योगदान मिळेल त्यांचं. आल्या आल्या काय भव्य स्वागत केलंय. लाजवाब फाटका किरणच्या बॅट मधून तडाकेबाज षटकार 6 धावा. बघा ही खासियत आहे खेळाडूची. म्हणूनच नाही आहे तर अनेक वर्ष आपण बघितला कासार वडवली एक गाव एक संघासाठी क्रिकेट भरपूर खेळला गेला. हा खेळाडू रणजित असो प्रिन्स असो. पुन्हा एकदा पहिला फटका हवेत. आता थोडासा लवकर पेस बंद केला होता. यावेळेला मात्र कॅच पकडला जातोय आणि किरणच्या पालीला मात्र समाप्त केला जात आहे. अगदी आपण पाहिला तर धावफलक 23. अगदी जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आता अजय. शेवटचा चेंडू असेल. बघा किरणची विकेट मिळाली आणि त्या विकेटने पुन्हा एकदा सायंडा स्पोर्ट्स टीमला थोडंसा आणलं. कारण की किरणची विकेट रन मशीन आहे. किरण समोरच्या दिशेने चांगला शॉट खेळलाय. सीधा आहे तिथे. ओ हातातून कॅच निसटलाय आणि जाईल अगदी बाउंड्रीच्या पलीकडे. यस मॅक्झिमम 6 धावा. षटकार मिळेल. चांगला शॉट पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आलेला जो फलंदाज आपण बघितला होता ना तर अजय आणि काय गुड फिनिश केलंय. किती आले तर एकूण 29 झालेत आणि 30 लक्ष. हा म्हणजे आता फाईट करू शकतो पानखंड टीम. कशा प्रकारे फाईट करेल ते देखील पाहूया. परंतु जाऊया आता सज्ज झालेत आमचे डीजे ऑपरेटर अमर कोहली त्यांच्याकडे. कारण की त्यांच्या माध्यमातून देखील आता मात्र आमच्या प्रेक्षकांचे जी फरमाईश असेल ना ती फरमाईश देखील आता पूर्ण होताना जर पाहायला मिळेल ॲज अ डीजेच्या माध्यमातून. कमॉन डीजे. तुझे दारान गो आई वाहतई दयेच पाणी. तुझे दारान गो आई वाहतई दयेच पाणी. माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी. माझी डोंगरची राणी आई जीवदानी. माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी. माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी. तुझ्या पायऱ्या पायऱ्या चरून भक्त येतो. मनोभावाशी भावाशी तुझं ग दर्शन घेतो. तुझ्या पायऱ्या पायऱ्या चरून. हा बघा कमेंट बॉक्स आता ओपन झालेला आहे. प्रेक्षकांच्या देखील आपण मनोरंजन आहे. आणि मग ही क्रिकेट तुमची शान. आता आमच्या प्रेक्षकांची फरमाईश देखील आमचे डीजे ऑपरेटर पूर्ण करताना पाहायला मिळतील. आणि जोडलेले जे प्रेक्षक सहर्ष स्वागत करूया आपण त्यांचं देखील. कारण की मैदानापर्यंत पोहोचू शकत नाही आहेत परंतु युट्यूबच्या माध्यमातून अवश्य जोडलेले आहेत. किरण बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. समोर अविनाश. पहिला चेंडू या मॅचला झाली आहे सुरुवात.
पाटील अगदी आपण पाहिले तर ज्याप्रमाणे इथे काय घडलंय, नाही इकडे एलबीडब्ल्यू साठी तुम्हाला रिव्ह्यू नाही मिळणार. हा डेफिनेटली जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. वेगवान चूट आपल्याला पाहायला मिळाला बघा. प्रेक्षकांना देखील आता तर तुमची फरमाईश ॲज अ डीजेच्या माध्यमातून ऐकायची असेल ना तर अगदी कमेंट बॉक्स ओपन आहे आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं आवडतं गाणं आहे तुम्ही कमेंट करू शकताय आणि आमचे डीजे ऑपरेटर अमर कोळी ते गाणं तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतील, ऐकवतील. बॅकफुटला पंच चांगला केलाय, अगदी तेज तर्रार चेंडू होता आणि त्या तेज तर्रार चेंडूवर एक चांगला फटका एक्झिक्यूट केलाय अविनाश केनेने. हा केलेला किरण केनेवर प्रहार आणि हा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4 चौकार. DJ Alves in the mix. थँक्यू डीजे. समोरच्या दिशेने फटका फसलाय, अगदी रोशन होते तिथे त्यांच्या माध्यमातून झेल कलेक्ट केला जाईल. विकेट मिळेल पहिला. खंदा फलंदाज मात्र केला जातोय बाद. पहिला धक्का मात्र अगदी साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाड्या या संघाला अविनाशला डगआउटचा रस्ता मात्र पकडावा लागतोय. कॅच आउट. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट फलकावर आपण बघितलं 8 धावा, त्यामध्ये एक लेग बाय आणि त्यात नंतर एक चौकार देखील आपण पाहिला होता. विश्लेषण करायचं झालं तर किरण च्या खात्यामध्ये एक विकेट गेली परंतु असेच काही विकेट पकडावे लागतील या मॅचला आपल्या बाजूने वळवायचं असेल तर. लक्ष 30चं आहे आणि मग लक्ष 30चं आहे ना, मग सरासरी प्रति ओव्हरमध्ये 10ची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कौशल. वेगवान चेंडू मात्र इथे फेकला आहे. ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न, नेम चुकला, गेम चुकला, परंतु आपण पाहू शकतो एक रिस्की रन्स पूर्ण झाला. धोका भरपूर होता तिथे फलंदाज अगदी आपण बघितला तर कौशलसाठी, आणि तेच करायचं होतं कारण की फलंदाज धाव घेणार आहे आणि त्या अगदी पोहोचण्याच्या तयारीत होतं. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं ना तर हा डायरेक्ट हिट जर लागला असता तर मग कदाचित मग डगआउटचा रस्ता पकडावा लागला असता त्या खेळाडूला कौशलला. आणि या वेळेला अगदी आपण पाहिलं तर 4 मुंड्या चित होत आहेत. वेगवान गतीचा चेंडू होता आणि तो मात्र आपण पाहिला सरळ यष्ट उद्ध्वस्त करतोय. किरण केनेला मिळेल सफलता आणखी एक महत्वाची या ओव्हर मध्ये, आणि अगदी आपण पाहिलं तर षटक पूर्ण होतोय पहिलं.
चला ओव्हर नंबर 2 आता पाहतोय रोशन असतील घेऊन सज्ज. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 9 धावा, 30चं लक्ष. आणि त्या घटनेच्या अनुषंगाने मात्र आपण बघितलं तर कौशल आणि सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये. कौशल त्यांच्या बॅटमधून एक धाव आपण पाहिली. सिद्धार्थ फ्रेश बॅटर आहेत. रोशन यांना एक चांगली गोलंदाजी, कसलेली गोलंदाजी, पकड बनवणारी गोलंदाजी करावी लागेल. पीरबाबा पापडे टीम इथे दाखल झालेली आहे. ऑरेंज रेड आर्मी. बाबा चमत्कार आम्ही पहिल्या दिवशी बघितला होता. बाबाला घेऊन बसले होते झाडाच्या खाली, झाडाच्या आश्रयाला. आणि त्यात नंतर बाबांनी केलेला चमत्कार, पीरबाबा पापडेचा चमत्कार पाहिला. निलेश खुश झालेत तो चमत्कार ऐकल्यानंतर. जयेंद्र वाघे देखील खुश झालेत. चला आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण का हवेत पाहतोय आपण. फिल्डर आहेत तिथे. झेल निर्माण, पकडला जातोय, फलंदाज होतील बाद. महत्वाची विकेट पाहतोय आपण. आणखीन एक गमावली जाते. विकेटची पडझड आणि विकेटची पडझडच होताना पाहायला मिळते. 30 देखील धावा थोड्या कठीण होताना पाहायला मिळतात. साईनाथ नवीन पाडा या संघाला कमांडी जाईल. जरूर जरूर आपण पाहतोय की फरमाईश आहे. आणि फरमाईश मात्र अगदी आपण बघितली आहे ना, तर ती प्रेक्षकांची पूर्ण करतात आमचे डिझर्व्हर अमर कोहली. आणखीन अशा फरमाईश येणारच आहेत, कारण की त्यांनी कमेंट बॉक्स ऑन केला आहे. आणखीन अशा फरमाईश ऐकायच्या असतील तर कमेंट करा. तर सध्या आपण बघितलं मॅच जिंकायचं आहे पनखाटा संघाला, तर नक्कीच मी म्हणेन विकेट मिळवा. नवीन बॅटर आलेत आता दिवेश. हो सुंदर चेंडू पाहतोय आपण. रोशन बॅटिंग करत असताना स्ट्रगल करताना अगदी पाहायला मिळाले ते, परंतु जेव्हा आले गोलंदाजीमध्ये पहिल्या बॉलवर विकेट मिळवला, त्यानंतर दुसरा बॉल डॉट आला. धावा हव्या आहेत इथून 21. आपटून टाकण्याचा प्रयत्न. आता पंच म्हणतात की हा वाईट चेंडू आहे, थोडा दिशाहीन होता, नियंत्रण नव्हतं इथे आपण बघितलं. आणि अगदी विश्लेषण करायचं झालं तर मग एक्स्ट्रा रन्स मिळेल. रोशनाना एक चांगली किफायती गोलंदाजी करावी लागेल प्रेशर मेंटेन करण्यासाठी. पुन्हा एकदा हवेत खेळण्याचा प्रयत्न, धोका निर्माण झाला इथे. झेल हवेत आहे, अगदी झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. मी तर म्हणेन की हा झेल कोणाचा होता, तर तुलसीराम सांबरे या खेळाडूचा झेल होता, कारण की त्यांना पुढे यायला हवा होता. कारण की गोलंदाजी चेंडू फेकून तो मात्र विरुद्ध दिशेने जाणं भरपूर कठीण होतं, परंतु त्या प्रकारे आपण पाहिलं तर एफर्ट्स मिळणं गरजेची बाब होती. बघा योगदान देणं गरजेची बाब होती, कारण की प्रत्येक एक धाव, प्रत्येक एक रन्स आपण पाहिली आहे ना, तर या मॅच मध्ये महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण की ती कशी वाचवायची तो देखील उल्लेख करावा लागेल, विचार करावा लागेल. सध्या तरी आपण पाहिला तर येणारे चेंडू शिल्लक असतील 9, आणि या 9 चेंडू मध्ये 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आता पहा परिणाम भोगावा लागतंय. हा चेंडू आपटलाय, मात्र जसा आला तसा दिलाय फेकून फलंदाजाने. अगदी लाजवाब फटका, लाजवाब स्ट्रोक दिवेशच्या बॅट मधून. षटकार. कमवलं त्याने नाव, अहो धुवाधार करून खेळी कमवलं त्याने नाव. सो एलिगंट सो ब्युटिफुल त्याची बॅटिंग लुकिंग लाईक वाव. एलिगंट सो ब्युटिफुल त्याची बॅटिंग लुकिंग लाईक वाव. डीजे अगदी आपण पाहतोय जान्हवी पायगाव चषक मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे, परंतु प्रेक्षक देखील ऑन आहेत. दरम्यान आलेला हा वाईट चेंडूचा इशारा आपण पाहतोय. दरम्यान कुठेतरी आपण पाहिलं की एक मोठा फटक्याने मात्र घर केलं आता गोलंदाजाच्या मनामध्ये. वाईड लाईनच्या बाहेर हा चेंडू जाताना पाहायला मिळाला तिथे. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा पाहिलं आपण, दे धडक
और भाई देख सिक्सर कडक 6 धावा. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवली थँक्यू डीजे. बघा मॅचचं चित्र पूर्णपणे पलटलं गेलं. 7-5 शेवटचा चेंडू असली ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा हवेत आहे परंतु या वेळेला संधी. ओ कॅच सुटला आणि मॅच सुटला असं म्हणू शकतो. 6 धावा. पुन्हा एकदा स्कोर इज लेवल. एका धावेची गरज असेल आणि डेफिनेटली सामना जिंकलायच. ओके सिक्सर आहे ना. ओके या कर्णधार या कॅप्टन्स टॉस करूया आपण. पेंडीपाडा टीम्स या कर्णधार. आणि आता नुकताच पूर्ण झालेल्या मॅच मध्ये आपण बघितलं तर मग साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा टीम. सुरेंद्रजी घाटाल प्लीज आपण या अंपायर म्हणून सहकार्य करा. हा आमचे रुपेश आम्हाला सांगतात स्कोरर की सामनावीर हा दिवेश. जबरदस्त बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली. दिवेश ठरतंय त्या मॅच मध्ये हिरो. कॅच एक असा